मित्रांनो, तर आजचा व्हिडिओ खूप भारी आहे. मी गिरनार पर्वतावर गेलो होतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. मी गिरनार पर्वतावर गेलो होतो, पण तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही स्वतः गिरनार पर्वतावर गेलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला आवडला नाही तर मधनं सोडला तरी काही अडचण नाही, पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. खूप भारी व्हिडिओ आहे. खूप मी खूप मनापासून व्हिडिओ बनवला आहे, तर शेवटपर्यंत नक्की पहा. चला पूर्ण व्हिडिओ पहा. मी अगोदर काहीच दाखवलं नाही त्या व्हिडिओमधलं, तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी आहे आता गिरनारमध्ये आणि आपण जाणार आहे आता गिरनार पर्वत चढून वरती. तर मित्रांनो, इथं आल्यानंतर तुम्ही पाहिलं मागच्या व्हिडिओमध्ये आपण महादेव मंदिरापाशी आलो होतो. तर इथनं आल्यानंतर एक लफडं झालं की गाडी लावायलाच कोण तयार लावून गेलं, कोण तयार नाही आहे. आता मी इथं आलेलो आहे हिंदू म्हणजे सनातन धर्मशाळेमध्ये आलो आहे. तर ते म्हणतात की गाडी लावायला नाही अलाउड. गाडी लावायची असेल तर सेपरेट 1000 रुपये डिपॉझिट द्या, 300 रुपये रूमचं भाडं आणि 330 रुपये 30 रुपये नव्हे गाडीचं. तर मी म्हणलं 30 रुपये घ्या माझ्याकडून, मी द्यायला तयार आहे. 300 रुपये कशाला देऊ, मी झोपणार बी नाही काय नाही, आणि सकाळी लगेच चेकआउट पण आहे, म्हणजे उद्याचा दिवस पण नाही आहे ती. उद्या जायचं असलं तर परत एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील, अशा पद्धतीने आहे. तर इथं गाडी लावली. मला वाटलं होतं जैन धर्मशाळेत ते द्यायला तयार होते, पण ते मी जैन नाही म्हणून त्यांनी मला माघारी पाठवलं. ते म्हणले जावा इथं सनातन धर्मशाळेमध्ये, आणि सनातनवाल्यांनी तर हुसकून दिलं बाबा, इतकं सनातन धर्मातल्या इतक्या पवित्र यात्रा करतोय मी, त्यांनी काढून दिलं मला, म्हणे जातीत ना कुलूप बिलूप. मी काय केलं, छोटी बॅग घेऊन चाललो ही अशी, आणि बाकीचं सगळं ह्याला लोड केलेलं आहे गाडीला. तर म्हणलं इथं त्यांनी काय केलं, मी इथंच आवरावरी करताना दिसलो ना, मग कुलूप बिलूप लावलं आणि गेलेत निघून सगळे. असं झालंय. आता न परमिशनचं लावणं चुकीचं आहे. तर आपण पुढं कुठेतरी ट्राय करू अजून. चला ओके, 1.5 मिनटं झाला इथंच व्हिडिओ. ओके चला बघूया आता गिरनार पर्वत कसा चढतोय आपण. ही बघा आपली गाडी. मित्रांनो, तर 11:30 वाजले तरी मी अजून इथंच आहे. मला 10 वाजताच वरती जायचं होतं. इथं काही बॅग गाडी ठेवून गेलाच कोण नाही. 200 रुपये मागतात, 300 रुपये मागतात. आता कुठनं द्यायचे त्यांना पैसे एवढे. आणि इथं मेन म्हणजे निगेटिव्हिटीच लई पसरवतात बाबा. नील असंच म्हणणं त्यांचं जास्त आहे बाबा. नाही नेत असं कोण पॉझिटिव्हली बोलतच नाही आहे, असं झालंय. त्यामुळं अवघडच आहे. आता कुठं लावू गाडी. इथली अशी खुडील वाटतात माणसं मला. काय होतंय, ज्याच्याकडं नाही ठेवलं एखाद्याचं तर तोच सामान उचलून घेऊन जायचं, असं गोष्ट आहे. मित्रांनो, तर फायनली निघतोय आता, आणि फायनली गाडीवर सामान ठेवायचा डिसिजन झाला आहे माझा. इथं पाहू शकता, इथं गाडी लावलेली आणि इथंच सामान ठेवून आता पुढच्या दिशेने प्रवास चालू करतोय. आता मी इथनं वरती जायचं आहे आपल्याला. किती वेळ लागतो काय माहिती. 10 वाजता माझं निघायचं प्लॅन होतं, पण काय ते सक्सेस झालं नाही, कारण इथंच पार्किंगला गाडी लावण्याचाच विचारात नाही. भरपूर टाईम गेला माझा निघून, अशा पद्धतीने आहे. तर चला, इथं सामान ठेवलंय आता गाडीवरच आणि चाललोय पुढच्या प्रवासाला. ओके, इथनं चालू होतोय आपला गिरनार डोंगराचा ट्रॅक. तुम्हाला बॅक कॅमेरा दाखव. मित्रांनो, तर फायनली गाडीचं ओके झालंय काम, आणि आपण आता निघालोय. थँक्यू सर. क्या नाम तुम्हारा भाई? हाँ, देरिया भाई अपना. सर आपका नाम क्या? मेरा नाम दिनेश भाई. नीनद भाई. रंजीत भाई. मैम आपका नाम क्या आहे? तर चला मित्रांनो, हे सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं ना. आपण आता वरच्या दिशेने प्रवास चालू करतोय. थँक्यू सर. हाँ, आईडी देखो ना, वो देखो उधर लिखा है गाड़ी पे. ओके, चेक करो आपको मैं डाल दूंगा ब्लॉग में. तर मित्रांनो, फायनली आपण इथनं पुढं वरती प्रवासाला चालू केलेलं आहे. आणि मित्रांनो, इथं पाठीमागं नाही वे, इथं दिसतंय का, इथंच बॅग चेक केले जातात. तिथं प्लॅस्टिक बॉटल्या बिटल्या घेऊन जाऊन देत नाही. तर अशा पद्धतीने आहे. फायनली आपण निघालोय. आपल्याला काही चेक बिक केलं नाही, कारण आपल्याला त्यांनी चांगलं आपली चांगली ओळख झाली. आता बघूया किती टाईम लागतोय आपल्याला वरती चढायला. निवांत जायचं. बरोबर सांगतो शार्प कितीला चालू केलंय मी. 11:15 वाजता चालू केलंय मी चढायला वरती. लांब वरती जायचे. बूट बी हेच घातल्यात. बघूया काय होतंय. मित्रांनो, तर 400-500 सीडी चढून आलो असेल. असलं भयंकर गरम व्हायला लागलंय ना, आणि सगळीकडं प्रॉपर लाईट पण नाही आहे. अशा पद्धतीने आहे. माझ्याबरोबर कोण पण नाही. तिथं लिहिलं होतं वाईल्ड लाईफ क्रॉसिंग. एक सिंह
आणि एक वाघ एका पाठोपाठ एक दाखवला होता. मी एकटाच आहे. हा वाघ आणि तो वाघ समोर आलो. बघूया काय होती चकामक काय होती तुम्हाला पाहायला भेटेलच. तर कोणच नाही आहे माझ्याबरोबर, एकटाच चाललो आहे, वाघ एकटाच चालला आहे. ओके मित्रांनो, तर मी वाघाची आणि सिंहाची गोष्ट करत होतं. आता इथले लोकल भेटले होते. साप बिच्छू बहुत है इधर उधर बैठना मत. कुणाला ते पुढं मागं येऊन दे पाहिजे तरच मजा आहे असं वाटतंय मला. बहुत आतमध्ये निवांत फॅन लावून झोपलाय. खटखट वाजतंय. चला मित्रांनो, तर काय काय ठिकाणी लाईटच नाही आहे पायऱ्या. आता बघा मी माझा फ्लॅश लाईट लावून चाललोय. अशा पद्धतीने आहे. डायरेक्ट 100 फुटाला खांब आहेत. असे जवळजवळ नाही आहेत. जर सपाट शिडे असल्या ना तर दिसतंय, पण अशा घाट असला ना मग नाही दिसत. अशा पद्धतीचं आहे. इथं किलोमीटरचा काही संबंध नाही आहे. इथं 10,000 शिड्या चढून जायचं आहे आपल्याला. ओके, पाठीमागं नाही कोण, पुढं नाही कोण. फोन चार्जिंगला लावू दुसरा. मित्रांनो, तर आलोय आता आपण 1100 पायऱ्याच्या टप्प्याला आलोय. तर ही आपली दिदी छोटी. कुठली तू? ठाणे. तुझं नाव काय? भार्गवी विशाल बेडेकर. तर मित्रांनो, आपल्याबरोबर ही फॅमिली ठाण्याची एक. तर चला जाऊया आता हळूहळू. लय फास्ट जाऊन पण उपयोग नाही, तिथं जाऊन बसायलाच लागल. आपलं स्लो गेलं म्हणजे बरं. चला फायनली परत आपण 2,000 सीटाचा टप्पा पार केलेला आहे. काय मिष्टी? तर मिष्टी आहे आपल्याबरोबर, एकदम फास्ट चालते सगळ्यांच्या पुढं ती. हां, तर चला पुढच्या. चला आता 20% झालं आहे आपल्याला, अजून 80% जायचं आहे. 10,000 सीट आहेत, आत्ताशी 2,000 झाल्यात. ओके, आणि इथनं मस्त व्ह्यू येतोय. तुम्हाला वयनं गेल्यावर दाखवतो आता व्ह्यू कसा येतोय. कॅमेरा मोबाईलचा चार्जिंगला लावला होता, त्यामुळं व्हिडिओ काय काढला नाही. मित्रांनो, एकदम मस्त हवा लागली इथं, एकदम भारी. 2,000 शिड्या चढल्यानंतर हवा लागायला लागली थोडी. दिसतोय का? लय काळा दिसत असेल, कॅमेऱ्यात तर काढतच नाही, त्यासाठी मोबाईलमध्ये काढतोय. चला मागं दिसतंय का? हे गिरनार खाली गाव आहे. वरती गेल्यावर दाखवतो तुम्हाला झूम करून. मित्रांनो, तर इथनं आपण ट्रॅक चालू केला होता गिरनार ह्या गावातनं. आणि तिकडं पाहू शकता हे जुनागड, हे मोठी सिटी जुनागड. दिसते का किती मोठी? तुमची नजर जाईल तिथपर्यंत सिटी असे अशा पद्धतीने आहे. तर हे छोटं होतं, हे पण तसं भरपूर मोठं आहे गाव. दिसलं का तुम्हाला? तर चला आता जाऊया वरच्या दिशेने अजून. मित्रांनो, तर आपण आलेलो आहे आता राम मंदिर. अशा पद्धतीचं जय श्रीराम मंदिर आहे. तर चला आता परत वरती चढायचा टप्पा लागलेला आहे. मित्रांनो, ते एकदम स्ट्रेट पोझिशनला आलोय. पाठीमागं पाहिली तर दरी आहे खाली, आणि वरती पण असा कडा आहे उंच, चढत जायचं. दिवस असता तर तुम्हाला चांगलं दाखवलं असतं मी. जय गिरनारी. किधर से भाई? कोल्हापूर से हम. अरे कोल्हापूरचेच आहे तुम्ही? आपल्या इथलेच आहेत. हमारा यूट्यूब चैनल कौन सा है? MH बॅकपॅकर. पॅकर. लाइक करते हैं. ओके. मित्रांनो, तर इथं एकदम आपला बारीक जिना लागले. एका साईडने डोंगर आहे आणि दुसऱ्या साईडने एकदम मजबूत कठाड बनवले. पॅरापेट म्हणतात, पॅरापेट. आणि अशा प्रकारे इथं आल्यावर जा गर्दी वाटायला लागली. माणसं दिसायला लागली. नाही तर लांबपर्यंत माणसं दिसत नव्हती, 4-4, 5-5 दिसत होती. चलो मित्रांनो, तर फायनली वरती पोचतोय वाटतं. ह्या टप्पा क्रॉस केल्यानंतर ना, हा नाही एवढा 200-300 शिड्यांचा नाही टप्पा. लय अवघड होता, म्हणजे अवघड नाही आहे तसं, फक्त सरळ शिड्या येते एवढंच आहे. असं दरीगत आहे, एकदम कड्याला ही आहे. काही दिसा नाही पण यात पण ढग दिसतात का तुम्हाला? ढगांच्या वरती आलोय फार. चलो मित्रांनो, तर फायनली वरती आलोय.
एक डोंगर चढून असं वाटतंय मला. अजून माहीत नाही, अजून पण दिसतंय फिरून जायचं. पण लाईट तर बरोबर आहे. आता बघा दिसतोय का, खाली जेवढा घाम येत होता ना तेवढा घाम इथं येत नाही, कारण इथं हवा चांगली चालू आहे. बाकी किती उंच जायचे काय माहिती अजून. फर्स्ट टाईमच आलो आहे मी, काही व्हिडिओ बी पाहिला नाही कोणाचा की कसं जायचे काय जायचे. डायरेक्टच आलो आहे. आता बघूया काय आपला जो अनुभव असेल तो रिअल अनुभव आहे. ओके चलो मित्रांनो, तर आता एक कमान लागली फायनली. हातही मधला टप्पा असेल 5000 पायऱ्याचा असं वाटतंय. मगासपासून मी म्हणतोय आता मधला टप्पा आला, मधला टप्पा आला. मधला टप्पा काही ये नाही. काय दिसतंय का नाही काय माहिती तुम्हाला. इथे एक फोटो काढू मित्रांनो. तर निम्मा पॉईंट आलाय. पाठीमागं सपाट लागले का वाटतंय. आता बघूया कसं होतंय. इकडून दिसतंय का, दिसतंय पाठीमागं तुम्हाला. लाईट आहे तिथंच व्हिडिओ निघतोय, बाकी काही नाही. चला कॅमेरा बिमेरे सगळीकडे आहे तिथं, प्रत्येक पॉईंटला कॅमेरा दिसतो इथं. चांगली व्यवस्था आहे तशी सेफ्टीची. मित्रांनो जवळपास निम्म्यात आल्यानंतर ना फ्री पाणी पिण्यासाठी ठेवलेलं आहे भाऊ. फ्री पाणी, फ्री चहा. मित्रांनो तर गिरनार पर्वत निम्मा चढून आलेलो आहे. अंबाई माता मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहे. इथपर्यंत रोपवे येतोय, म्हणजे इथं 5000 सीड्या संपतात आणि इथपर्यंत रोपवे येतो. आता निम्म्यापर्यंत आलोय. मंदिर क्लोज आहे अंबाई मातेचं, तर येताना दर्शन घ्यायचं असं आहे. तर चाललोय आता पुढं. इथंच रोपवे आहे, रोपवेचं काउंटर आहे. इथनं जाताना तुम्हाला जे वन साईड जायचं असेल तर 400, दोन्ही साईडने जायचं असेल तर 700 अशा प्रकारे आहे. तर चला जाऊया. हे 2-3 भाऊ आहेत, त्यांच्याबरोबर चालत जाऊया मित्रांनो. तर आता अंबिका माता मंदिरापासून आपल्याला खाली जायचं आहे, डाऊन जाऊन परत हे पाहताय का, इथं एक मंदिर आहे वरती आणि त्या पलीकडे सगळ्यात शेवटी दिसतंय का हे पांढरं, इथं जायचं आपल्याला. हे दत्त मंदिर आहे. आता जवळ दिसतंय पण भाऊ हे म्हणतात की लय लांब आहेत. चला जाऊया मित्रांनो. तर एकटाच आहे मी आता. इकडून आलोय, तिकडं अंबाई मंदिर आहे आणि इकडं चाललोय आपण. वरती एक मंदिर आहे, कुठलं मंदिर आहे काय माहिती. त्या पलीकडं हे आपलं दत्त मंदिर आहे. अशा पद्धतीचे शिड्या आहेत गिरनार पर्वताला. चलो मित्रांनो तर आपण आपल्या दुसऱ्या टप्प्यावर आलोय, गोरक्षनाथ मंदिरावर. तर इथं पाहू शकताय पृथ्वीवरचं एकच मंदिर आहे. इथं पाहू शकता इथं यमराज आहेत. अशा पद्धतीने इथं यमराज आहेत. इथं एक गुफा आहे खाली आणि इथं गोरक्षनाथ महाराजांचं मंदिर आहे. आता हे सगळं येताना तुम्हाला व्यवस्थित दाखवल. दिसतंय का, इथं एक समोर एक मंदिर आहे पण मंदिर क्लोज आहे आता. अशा पद्धतीने लाइटिंग लागती आणि इथनं पुढं दिसतंय का, तर ते दत्त मंदिर आहे. काय क्लॅरिटी आहे नाही पण ठीक आहे. मित्रांनो तर हे गोरक्षनाथाचं मंदिर होतं आणि इथनं आपण आता दत्त मंदिराकडे निघालो आहे. दत्त मंदिर ह्या दिशेला आहे. झोप चांगलीच लागली होती मला. हा याला कसला खतरनाक आहे. कुठं गेले आपले भाऊ. कसला खतरनाक रोड आहे. मित्रांनो तर फायनली आपण आलोय आता. चांगलीच झोप लागली होती मगाशी. मी पाहू शकता हे दत्त मंदिर आहे. गोरक्षनाथ मंदिरापासून पुढं आपल्याला दत्त मंदिर आहे. तर मित्रांनो उतरताना नाही काय वाटत, चढताना अवघड आहे.
मित्रांनो तो फायनल टप्पा आलाय आता. इथनं कमाने आणि इथनं शेवटच्या 1000 शिड्या राहिल्यात आणि आपल्याला 1000 शिड्या आता आप जायच्या. ताप वरती 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 जायचे. आता अंधारच आहे त्यामुळं येताना तुम्हाला दाखवलं मी. इथं पाहू शकताय श्री गुरु दत्तात्रेय चरण पादुका अशा पद्धतीने आहे. वरच्या साईडला आपल्याला जायचं आहे. ओके मित्रांनो, तर इथनंच लाईन चालू झाली दर्शनासाठी. अरे भाऊ सगळे महाराष्ट्रातलेच इथं आपले निवांत. काही दिसा नाही पण इथं आता जा उजेड पडल्यावर सगळ्यांची दाखवतो मी चेहरे वगैरे. इथनं लाईन लागली. आता बसूया इथंच. मित्रांनो, तर फायनली पोचलोय आता गिरनार पर्वतावर. दत्त मंदिर फक्त अवघ्या इथनं किती 100 पायऱ्या असतील, नाही तर 200 पायऱ्या असतील. तर इथनंच लाईन लागलेली आणि जवळपास 99% माणसं ही मराठी माणसं आहेत सगळी. दिसतात का वरतीपर्यंत. आता इथनं असं एक वळण जाऊन असं वरती जायचे. बघूया, तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत उजेड पण होईल. उजेड आल्यावर चांगला व्ह्यू येईल इथनं. इकडून कुठलं शहर आहे काय माहिती. आता नाव बी नाही माहिती. सर्च करायला लागेल, पाहायला लागेल काय. मित्रांनो, तर 6 वाजत आलेत आणि आत्ताशी घेतली लाईट लागली. हो दिसते का. मग अशी अंधारातच बसलो होतो. इथं लाईटची व्यवस्था आहे सगळी, पण लावलीच नव्हती इकडची. आता इथं कसं आहे माहिती का, एक तर वरती इथं बसायला जागा नाही. असं मोकळं पटांगण नाही आहे लोकांना. इथं बसायला नाही. शिड्यावरच लाईनला थांबलेली. बरीच लाईन असणार आहे बहुतेक. दर्शन करायला तर 1 तास लागेल इथनं असं मला वाटतंय. पहिलं तर इथली प्रोसेस कशी आहे, इथं नाही इथले पुजारी येतात 6 वाजता. ते मग मंदिर उघडतात आणि 6:30 वाजल्यापासून दर्शन चालू होतं. कारण इथं आपले काही भाऊ आलेले आहेत, हे सतत येत असतात दर महिन्याला. तर त्यांना माहिती आहे. तर त्यांनी सांगितलं आपल्याला अशा पद्धतीने प्रोसेस आहे. तर 6:30ला दर्शन चालू झालं तर 7:30ला जरी उरकलं तर आपण 10 वाजेपर्यंत 2.5 तासामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करू माघारी. नाही तर ऊन वाढल्यावर चालणं लय मुश्किल आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथला पहिला. मित्रांनो बघा कसं आकाश झालंय असं लाल भडक. आणि हे बघा ते ढग. नि बघा लाईन. मित्रांनो, तर मंदिराचे पुजारी आले. ह्यांचीच वाट पाहत आहेत ही सगळीजण. दिसले का ते आले की आता लाईन चालू होईल. भरपूर वरती दिसतंय अजून इथनं तरी असं वाटतंय मला. कसला जबरदस्त व्ह्यू येतो इथनं. नाद खोळा व्ह्यू येतोय भाऊ. तिकडं बघा. अख्खे भाऊ भाऊजे सगळे माग बसले, पण आमची टेरिंग नाही झाली या म्हणून मध्ये म्हणायला. तिथंच बसलेत सगळे.
तुम्ही यायचं नाही का बरं का? यायचं नाही. मी माझ्या सगळ्यांना बोलवून तुम्ही जर इथं आले तर. बघ इथंच आहे, हात करतात मला. त्यांना सांगा बरं का. थोडा आराम करायचा. इथं बसू द्या. तुमच्याकडे आता हे फोन आले. आता दुसरा फोन करा आले ह्यांचा नंबर बघायला. आमच्यासोबत खाली बसेत ना सगळे. बोलू का मग? मी पुढे दर्शनाला जातच नाही तुमच्या अगोदर. मला फक्त इथे जाऊनच देणार नाही. तुम्हाला माहिती आहे, संध्याकाळपासून आम्ही बाया होय. माझे सगळे खूप खाली इथे. मी लेकरं बघते वर. पण तुम्ही बघताय ना रात कधीपासून बसलोय. बारीक पोरं घेऊन बसलोय का नाही. खाणं नाही पिणं नाही त्यांना. तुम्ही आम्ही सोबतच आहे ना. मुलं तुमच्या बाहेर बघा किती तर बसलीच ना खाली. बघा ना ते बोलवलं तर सगळे येतील लगेच. दोन चालू कर बोलवायला. सांगायचं ना मग बोलायचं ना. आता खाली म्हणलं महाराज दुसरे वेळ आहेत का इथं 4 वाजल्यापासून. आता सारे जण आले म्हणजे महाराज वर बोलवलं पैसे सांगितले कोण देवाचा आशीर्वाद सांगितलं म्हणजे तेच करत. मित्रांनो तर फायनली शंख वाजलाय आता वैती मंदिरात आणि लाईन वैती सरकायला चालू झाली. तर आता इकडून मला पकडायला बी भीती वाटते. जायचा फोन बिन खाली. अशा प्रकारे लाईन आहे. त्याच्यापेक्षा भारी इकडं व्ह्यू बघा. काय व्ह्यू. वाव. कसलं जबरदस्त दिसतंय. हे जेवण भारी वैती गेल्यावर दाखवतो तुम्हाला हा व्ह्यू. त्या साईडला पण भारी व्ह्यू आहे. तसं पाहिलं ना इकडं खाली पाठीमागं पण हे तर एवढे आले नाहीत पाठीमागं डग. पण इकडं बघा कसे आले. आमच्या संगच होती. मित्रांनो तर फायनली वरनं खाली यायला लागलेत लोक. नमस्कार. बघताय कुठले तुम्ही? नामपूरचे मालेगावचे का? ओके ओके. तर मित्रांनो हे भाऊ आपला दादा आपल्याला ओळखीचा भेटला पहिल्यांदा. होय ना लोक यायला लागलेत आता. आणि इथं भाऊ व्ह्यू एक नंबर झाला. या तगडा व्ह्यू पाहिला वरती जायचंय मला खास कर. मित्रांनो फायनली पहिल्यांदा मंदिर दिसलंय. आता पोचतोय लगेच. लय नाही वेळ लागत. 5 ते 10 मिनिटच लागतील. 10 मिनिटात परत रिटर्न खाली. चला लय चकाटमध्ये कलर येतोय इथं पण. मित्रांनो तर 12 वाजता चालू केलं होतं चालायला आणि फायनली आता 7 वाजता आपल्याला दर्शन होतंय. हो इकडे व्ह्यू बघा कसला जबरदस्त. हे वरती पाहू शकताय. हे इतकं छोटस मंदिर आहे. इथं नाही बसायला जागा नाही काही नाही. आपल्याला गोल फिरून जायचंय. सर वाटते तिकडे. चला आपल्याला खाली जायचंय. असं तर मित्रांनो पाहू शकता इतके छोटस ही शिडी आहेत तिथं. त्यातनंच माणसाला यायचं पण आहे जायचं पण आहे. फक्त दर्शन एकदम मस्त आहे. काय अडचण नाही आहे. ढकलाढकली नाहीये काही नाहीये. आपण आरामात दर्शन करू शकतोय निवांत. तुम्ही डोकं खाली दिसतात. कुठं खाली आहे तोय. चला मित्रांनो दर्शन झालंय. आता जाऊया फास्ट मध्ये खाली. याच बूट घ्यायचंय भाऊ. मित्रांनो तर हे मंदिर आहे भाऊ. इतक्या लांब आलो. मंदिर तरी दाखवतो तुम्हाला नक्की काय. तर मंदिरच दाखवलं नाही असं व्हायचं. वातावरण एक नंबर आहे इथलं. भारी ना. भारी भारी एक नंबर. गुरुदेव दत्ताची कृपा आहे. मित्रांनो मन प्रसन्न झालं बाबा. सकाळ सकाळ इतकं डगबिट टकाटक पाहायला भेटलं ना. पहिलं बूट घातला पाहिजे आता. तर मला पकडायचंच का नाही. आपला गोप्रो असला म्हणजे ना सोपं जातं जा पकडायला. त्याची बॅटरी उतरली. ओके मित्रांनो तर आपल्याला आपल्या बरोबर येताना आलेली मुलगी मिष्टी थांब. सांग कसं वाटलं तुला. सांग कसं वाटलं.
बारामतीचे. ओके, ओळखताय म्हणजे. परवा तुम्ही यात्रेला यावं होता ना हा हा गुजराती तिथे कुठे? हा हा. ओके, चला तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. जय गिरणारी. जय गिरणारी, जय गिरणारी. तर मित्रांनो बरेच जण भेटले ओळखीचे, लाईनीत पण भेटत होते. तर थांबा, मिष्टी. तर मिष्टीचा आपल्याला एक रिव्ह्यू. लहान, इतकी लहान मुलगी चालत आली होती. कसं वाटलं तुला इथं चालत यायला? खूप छान वाटलं ना. आणि ते हाफ स्टेज पर्यंत येस्तोपर्यंत कसं वाटलं? रोपवे पर्यंत येस्तोपर्यंत कसं वाटलं? तर मित्रांनो चला, आता मी पण बंद करतो, बूट घालतो आणि मग खाली गेल्यावर तिथं काढतो व्हिडिओ. तुम्हाला मंदिराचा इतिहास, नेचर बिचर सगळं आता जाताना दाखवतो. येताना काही दाखवू शकलो नव्हतं, अंधार होता सगळा. इकडं बघा, हा आयला मग जिकडं बघाल तिकडं नुसतं डग दिसतील सगळीकडं. आणि ह्या आजी, आजी तुमचं नाव सांगा. चला चला, माझं नाव काय? शांताबाई. शांताबाई. आजी आजी लय कॉमेडी, मला लय आवडली. आमची आजी आहे ना तशीच आजी सेम. अशा पद्धतीने चला. आजीचा एक व्हिडिओ काढलाय मी. आजी एकाला दम टाकत होती, लाईन तोडून पुढे चालल्या राहायला, त्यावेळेस व्हिडिओ काढलाय मी बरोबर. मित्रांनो दमानी दमानी दमानी. आता हे अलार्म बंद करायला पाहिजे. ते बाबा घसरले, दिसले का तुम्हाला? मित्रांनो तर पाहू शकता अशा प्रकारच्या मोठ्या चट्टानावर मंदिर आहे अख्खं वरती. आणि मित्रांनो हे सगळे डोंगर नाही लावारस पासून तयार झालेत मित्रांनो, त्यामुळे यांचा शेप असा आहे. असे कोनिकल वरती आलेत. तिकडे पण बघा, तो कोनिकल वरती आलाय, हा पण कोनिकल वरती आलाय. सगळं पाषाण आहे आणि पाषाणातनं असं दगडी बांधकाम करून शिड्या बनवलेल्या आहेत, पाहू शकताय. आणि तिथं वरती फायनली मंदिर आहे. मंदिराचं आपलं दर्शन एकदम मस्त झालं, काय अडचण नाही. फक्त थांबायला लय वेळ लागलं. 5 वाजल्यापासून जवळपास 7 वाजेपर्यंत थांबायला लागलं, 2 तास. मित्रांनो तर जाताना पण मी हा बोर्ड दाखवला होता तुम्हाला, पण एवढा अंधाराचा स्पष्ट दिसला नसेल तर परत पाहून घ्या. अशा पद्धतीने आहे. इकडं मंदिराकडे जाते, पादुकांकडं बघा, ही गुरु दत्तात्रेय चरण पादुका. आणि इकडं नाही वे संस्थानकडे जाते, श्री गुरु दत्तात्रेय संस्थान. बहुतेक इथनं खाली गेलं ना तर जेवण मोफत आहे असं आहे बहुतेक, मला एका जणांनी सांगितलं होतं. दिसलं का? इकडून खाली शिड्या आहेत, तिथनं प्रसादालय. चला मित्रांनो तर फायनली चढून जायचं. एवढाच पोर्शन आहे, मला का तर एवढा टप नाही वाटत तिथं. मग पूर्ण डाऊनच आहे, इतकं नाही आहे काय. उतरताना लगेच उतरलं असं वाटतंय. इकडं पाहिलं ना ढगांकडं तरच प्रसन्न वाटतंय बाबा, इतकं भारी व्ह्यू आहे. हे भाऊ आपले कुठले आहेत? बाईक येत असे बाई कुठले? जुन्नरचे होय. मग जवळचेच तुम्ही का? लय मोठा ग्रुप दिसतोय तुमचा. तुम्ही कुठल्या ट्रस्टकडून येता का संस्थेकडून? मित्रांनो तर आता रिटर्न जाताना नाही वे, आता हो एवढा सगळा टप्पा चढून जायचा इथनं तिथं वरतीपर्यंत जायचे. आणि मेन म्हणजे जे मंदिर आहे ना दत्त मंदिर, ते आणि हे मंदिर एकदम जवळच आहे. वरती पाहिलं का? तिकडं गोरक्षनाथाचं मंदिर आहे, इथं दत्त मंदिर आहे. पण त्याला इकडून असा राऊंड मारून जायला लागतंय. इकडं पाहू शकता का उलट्या डोंगराला फिरून जायला लागतंय, त्यामुळे ते लई लांब वाटतंय. असं मी ॲक्च्युअलमध्ये कुठं आहे 0.5 वर आहे का मित्रांनो? तर मी ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेस पाहिलं ना त्या मंदिरापासून ह्या मंदिरापर्यंत म्हणलं काय इतकं जवळ आहे. पण पूर्ण ते समोरच्या शिड्या उतरून नाही वे, इकडच्या डोंगराला फिरून म्हणजे त्या मंदिराला गोल फिरून जायला लागतंय अख्खं. अशा पद्धतीचं आहे. चला मित्रांनो तर बघा कसला जबरदस्त व्ह्यू आहे. मे महिन्यात पण हे झाडं बिडं सगळी हिरवीगार आहेत, डोंगर सगळी हिरवीगार दिसतात. हे फक्त चट्टानच असं लावा रसाचा उद्रेक झालाय, त्यामुळे असे उंचचे उंच गेलेत. बाकीचे नॉर्मल लेवलची डोंगर बघा अशी खाली आहेत, ते सगळे दिसतात, ते नॉर्मल आहेत. आणि हे लावा रसामुळं इतकं उंच उंच झालेत, निश्चित टोकं झालेत. चलो मित्रांनो तर गिरनार पर्वतावर दत्तगुरूंचे दर्शन घेऊन आता माघारी निघालोय. आणि एकच टप्पा अवघड आहे माघारी जाताना. तर हे आपल्या छत्रपती संभाजीनगरचे ना तुम्ही? हे सगळा ग्रुप आहे. कसं वाटतंय इथं येऊन? लय छान वाटतंय. आणि चढताना कसं वाटलं होतं? दम लागतं.
तर मित्रांनो सोलो ट्रॅव्हलर ना. हा 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 काय म्हणताय बोला आता तुम्ही किती वर्षाचे तुम्ही ते म्हणतात मी 65 वर्षाची आजी आहे आणि मी लई दमली असं टाका म्हणतात हो का ह्या आहेत 65च्या तुम्ही 65च्या का समोर दिसतोय का त्रिकोणी डोंगर त्या डोंगरावर दत्त मंदिर आहे तुम्हाला झूम करून दाखवतो आता सूर्य उलट्या बाजूने त्यामुळे दिसणार नाही एवढीसं छोटं मंदिर आहे मित्रांनो त्यात बसायला जागा नाहीये काही नाहीये आपण जायचं आणि दर्शन घ्यायचं एवढंच आहे आणि राऊंड मारायचं आणि निघायचं एवढंच आहे तिथं कुणालाच थांबायला जागा नाहीये हे पाहू शकता इतक्या त्रिकोणी डोंगरावर हे मंदिर आहे मित्रांनो आणि ह्या मंदिराचे तुम्हाला जरा माझा चेहरा पण दाखवतो तर मित्रांनो ह्या मंदिराचे दर्शन करण्यासाठी नव्हे जवळपास मला 4 तास लागले काहींना 5 तास लागले 6 तास लागले 7 तास लागले एवढंच चालत ह्या मंदिराचे दर्शन करायला यायला लागतंय आणि हे मंदिर जवळपास समुद्र सपाटीपासून नव्हे 3900 फुटावर आहे तर तुम्ही पाहू शकताय गुरुदेव दत्त आणि इथलं वातावरण पाहिलं ना मित्रांनो तुमचं दिल खुश होऊन जाईल पाहू शकताय हे गिरनार पर्वत आणि इथलं वातावरण बघा कसलं जबराट वातावरण आहे इकडं बघा वाव तुमचं वय किती 55 आणि तुमचं 77 चालू आहे तर मित्रांनो बघा 77 वयामध्ये गिरनार पर्वत तुम्हाला दाखवतो हे बघा नुसतं टोक दिसतंय का हे असं त्रिकोणी डोंगर आहे आणि त्याच्यावर दत्त मंदिर आहे ते पाहायला आलेले आहेत तर कुठले म्हणला तुम्ही पुण्यात कुठले हडपसरचे वे अरे तर ह्यांना भेटून चांगलं वाटलं मित्रांनो बघा मी आत्ता इथं नाही पाहिलं जे तरुण आहेत ना ते थकतात आणि तुम्ही इतक्या लांब आलाय भारी वाटलं इथपर्यंत चालत आला शेवटपर्यंत जाणार का होती टॉपापर्यंत तर मित्रांनो काय म्हणताल तुम्ही लोकांना आलं पाहिजे का नाही आलं पाहिजे कसं वाटलं इथं येऊन एकदम आनंद कसं रोपवेने आला का कसं आला रोपेने आला अर्ध्यापर्यंत रोपवेने पहिला 2 वेळा पायी आलो होतो पायी आलाय ना चला येऊ का धन्यवाद तर मित्रांनो फायनली आलोय आता गोरक्षनाथ मंदिरापाशी तर मित्रांनो माझा जाताना नाही इथं मी निवांत झोपलो होतो आता इथं भरपूर सारे वाव मित्रांनो गोरक्षनाथाच्या इथे एक गुफा आहे गुफातनं आरपार जाता येते अशा पद्धतीची आहे आणि इथं तुम्हाला सांगितलंच की जाताना ही यमदेवाचं आहे अशा पद्धतीने आहे आणि इकडे एक मंदिर आहे आपण बूट काढलाय तर मंदिराचं पण दर्शन करून जाऊया इथं मंदिर आहे जाताना मंदिर बंद होतं नमस्कार लय भारी वाटलं राव तुमचा रोज मी व्हिडिओ बघतोय आणि तुमच्या व्हिडिओवरच आम्ही करणं निघलोय ओके हो ओके पायात काय घेतलंय ते काय झालं पार्किंगला लावलं आणि गडबडीत ती काढायचंच विसरलं मी हाय असं चालू कुठले तुम्ही आम्ही शेळगावचे शेरगावचे का आम्ही शेळगावचे इंदापूर तालुका ओके जिल्हा पुणे ओके मित्रांनो आता खालीच निघत होतो आपण हा भाऊ पण आहे तर मित्रांनो आता नाही आपण गिरनार पर्वतावरून खाली निघत होतो गुरुदेव दत्तांचं दर्शन घेऊन खाली निघालो होतो तर हे भाऊ भेटले आणि भाऊने ओळखलं मला भाऊने अगोदर विचार केला कोणतंही दिसतंय ओळखीचं भाऊ म्हणला पॅशन प्रो आलाच का तुम्ही तर भाऊला भेटून चांगलं वाटलं काय म्हणताल भाऊ एक नंबर बाई कसं आहे वातावरण एक नंबर डेंजर इकडं आल्यावर म्हणजे तुम्ही दिवसाचा रोपवेने आला काय आम्ही रात्री चालत आलो होतो रात्री किती वाजता आला तुम्ही मी 12 वाजता चालू गेलो चालायला रात्री 12 वाजता 4 वाजता पोहोचलो सकाळी पहाटे 4 वाजता आता रिटर्न जर्नी हा रिटर्न मित्रांनो यांना भेटून चांगलं वाटलं चला मित्रांनो तर पाहू शकता अशा प्रकारे पालखीने पण दर्शन होते काही लोक रोपवेने इथपर्यंत येतात अंबाई मंदिरापर्यंत आणि तिथं पुढं पालखीने ओके काय नाव सर तुमचं स्वप्नील देवडे कुठला ब्लॉग आहे आपला बारामतीचा आहे मी अरे वा व्हेरी गुड आम्ही नाशिकचे आहोत भीती वाटते का हा बोला ना भीती वाटते का चला त्यांना अजून एक आले चांगली सोय केली
काय भारी एक्सपिरियन्स. हा. पाठी आम्ही पाठी आलो 4 वाजता. मी पण 4 वाजता एक्सपिरियन्स हा. पूर्ण पायी आलो आम्ही. मित्रांनो तर फायनली अंबादेवी मंदिरापाशी आलेलो आहे, जिथनं रोपवे चालू होतो. तर तिथं आल्यानंतर ना तुम्हाला इथं हॉटेल भेटून जातील, जिथं तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. समोसा 30 रुपयाला आहे, पोहे 50 रुपयाला आहे, हरभरे 50 रुपयाला आहे. म्हणजे जास्त नाही रेट, 10-10, 20-20 रुपये जास्त आहेत. आणि पाण्याची बाटली 50 रुपयाला अशा पद्धतीने आहे. तर हे एक आहे, इकडे एक आहे. अशा पद्धतीने वेगवेगळी हॉटेलं आहेत. तर चला जाऊया आपण, आपल्याकडं पाणी बिणी सगळं आहे. आता निघायचं खालच्या दिशेने, चालतच जावं मला वाटते का रोपवेने जावं काय कळलं नाही मला काय करावं. मित्रांनो तर अंबाई मंदिरापाशी रोपवे येतोय, तर रोपवेने पण आपण जाऊ शकतोय. मित्रांनो तर पाहू शकता इथं रोपवे, आणि रोपवेचं तिकीट म्हणलं तर 400 रुपये एका साईडचं, आणि तुम्ही यायचं जायचं संगच काढलं तर 700 रुपये. अशा प्रकारे आत्ता एक बघा आली, काय म्हणतात त्याला, एक दुसरं चाललं बघा. मित्रांनो तर परत चाललोय, चालतच जायचं निर्णय घेतलाय आता. आणि इथं पाहू शकताय मगाशी जाताना मंदिरं लागली होती, तर ती मंदिरं आता कसली टकाटक दिसतात. आणि मित्रांनो तर इथं सगळे मंदिरं लागलेले आहेत, तुम्हाला वयनं दाखवलंच. तर ह्या साईडला दिसतंय इकडं माझ्या पाठीमागं ते जैन मंदिर आहे, दिसलं का तुम्हाला. बाकीचे अजून मंदिर आहेत, हे सगळे जैन मंदिर म्हणूनच ओळखलं जातं. तर चला जाऊया आता इथनं खाली. तर त्या टप्प्यात आलोय जिथं आल्यावर नाही वे मी खुश झालो होतो. मला वाटलं निम्म्या टप्प्यात आलो होतो. जात वरती गेल्यावर खुश होतो, नाही जाताना चढत आल्यावर नाही वे इथं सपाट दिसल्यावर खुश झालो होतो मी. एवढ्याच स्ट्रेट पायऱ्या चढून आल्यावर. ओके तर चला मित्रांनो, मित्रांनो तर तुम्हाला जागोजागी फ्री पाणी पण भेटेल प्यायला, काय अडचण नाही. लई लोक ओरडत असतात बा पाणी नाही पाणी नाही पाणी नाही. मला तर नाही 3 जागेवर आतापर्यंत फ्रीमध्ये पाणी प्यायचं भेटले, अशा पद्धतीने आहे. तर चला तुम्हाला प्यायचं आहे तर पिऊन घ्या पाणी, कोणाला प्यायचं असेल तर. मित्रांनो तर हे पाषाण आहे ना, या पाषाणामध्ये कितीतरी गुफा आहेत बघा, छोट्या मोठ्या दिसतात का तुम्हाला. इथे एक आहे, तिकडं बघा किती आहेत. अशा पद्धतीने गुफा पण आहेत. तर चला, लोक काय काय टरकले की इथं वाघ बिग आहेत म्हणून रात्री आले नाही चढायला. आपण आलेलो आहे भाऊ रात्री, काय अडचण नाही. तिकडं बघा जुनागड, कसलं मोठी शेती दिसलं का. रात्री लाईटीत तर अजून भयंकर दिसत. मित्रांनो तर हा तो पॉईंट होता, इथनं डायरेक्ट दरीच आहे खाली, तुम्ही पाहू शकताय. नाही आहे दरी, नाही आहे. रात्रीची असं वाटत होतं दरीच आहे खाली, पाहू शकताय. अशा साईडने दगडीत आणि असे खाली दाखवतो तुम्हाला, खाली दरी असल्या का वाटत होतं आपल्याला. मित्रांनो तर इकडं पहा, इकडं डायरेक्ट खाली दरीगत आहे. आणि रात्री येताना खरंच इथं भीती वाटत होती, कारण रात्री दिसतच नव्हतं की खाली ॲक्च्युअलमध्ये काय आहे. आणि आता नाही एवढी भीती वाटत, पण रात्री असं वाटत होतं की बाबा दरीच आहे खाली. पाहू शकता इथं खाली असं सुद्धा दरीच आहे. असं 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 फिरून फिरून घाट बनवलं आहे, आणि पूर्ण पाषाण आहे. पाषाणामध्ये हा रोड आहे, पाहू शकताय. अशा पद्धतीने प्रॉपर एका साईडला कठाडा बनवला आहे, दिसतंय का तुम्हाला. 0.5 मध्ये कळतो मी. ओके अशा प्रकारे कठाडा बनवत आहे, आणि आपण खाली निघालोय. मित्रांनो तर पाहू शकताय कसला खतरनाक कडा चढून वरती तिथपर्यंत जायचंय होतं रात्री. आणि रात्री अंधार होता म्हणून काही नाही वाटलं. आता एखाद्याने पाहिलं तर त्याची हितच फाटेल बाबा, कसं काय जायचं हे चढून वरती. तर मित्रांनो चला, सोपं नव्हतं, लय चढून गेलो होतो. आता उतरताना कळतंय बाबा की किती चढून गेलो होतो आपण. असं असं त्या टप्प्यापर्यंत जास्तपर्यंत नाही, तिथपर्यंत ते पोरं येतात तिथपर्यंत जरा ते दिसते का काळं छत, तिथपर्यंत जास्तपर्यंत थोडं अवघड आहे. मग तिथनं पुढं सोपं आहे. मित्रांनो तर जाताना माकडं नव्हती, येताना माकडं आहेत. अशा पद्धतीने पाहू शकताय तुम्ही. आणि मित्रांनो तर फायनली आपला आता उन्हातनं प्रवास चालू झालाय. तिथनं 2000 स्टेप आपल्याला उन्हातनं जायची, म्हणजे 2000 पायऱ्या उन्हातनं खाली जायचे. आतापर्यंत सगळी सावली होती, तिथनं पुढं ऊन आहे. इकडून रोपवे चाललाय, रोपवेनी
एकदम कमी पैशात आलं असतं. हे बघा माकडं आहे तिथं. हे. मित्रांनो, तर इथनं 1200 पायऱ्या राहिल्यात आणि इथं झोपलो होतो निवांत खाटवर. हा लय भयंकर ऊन, गरमी लय. चला आता जाऊया आपण खाली. मित्रांनो, तर फायनली 20,000 पायऱ्या चढून आणि उतरून आलोय. म्हणजे 10,000 चढायच्या आणि 10,000 उतरायच्या, अशा टोटल 20,000 पायऱ्या कंप्लीट झाल्यात. जवळपास 12 तासाच्या आसपास वेळ लागला. रात्री आपण किती वाजले एक्झॅक्ट मी सांगतो टायमिंग किती लागला. एक्झॅक्ट 12 तास लागले मला. जाताना आपण 11:15 वाजता इथनं निघालो होतो आणि आता आपण बरोबर 11:15 वाजता माघारी आलोय. जाताना पण चालत गेलो होतो, येताना पण चालत गेलो होतो. जाताना आपल्याला तिथं थांबायला लागलं 3-4 तास. मित्रांनो, तर फायनली आपण जिथं गाडी पार्किंगला लावली आणि जिथं एंट्री केली तिथं पोचलेलो आहे. आता जस्ट सेकंड, 1-2 सेकंदामध्ये मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आपण आपली गाडी आहे. तर मित्रांनो, इथं आपण आपली गाडी लावून गेलो होतो आणि फायनली आपण आलेलो. तर मी गाडी मित्रांनो, तर फायनली गिरनार पर्वत चढून खाली आलेलो आहे. तर हे आपल्या ताई भेटलेले आहेत नाशिकच्या. तर ताई, काय म्हणताल तुम्ही, कसं काय ओळखलं? तर फायनली आपण आपल्या गाडीपाशी आलेलो आहे आणि काल ज्यावेळेस आपण इथनं गेलो होतो त्यावेळेस दुसरे सर ड्युटी होते, आता दुसरे सर आहेत. तर गुजरात पुलिस चांगले, बहुत अच्छे है गुजरात पुलिस, सपोर्ट करती है किधर भी, कोई अडचण नाही आहे. काल काय झालं माहिती का मित्रांनो, माझा बॅग ठेवण्यासाठीच खूप अडचण आली, पण शेवटी पोलिसांच्या ह्याच्यावर ठेवून गेलो होतो मी. तर जागा आहे तशीच बॅग माझे सगळ्या, ते काय तिथं. तर थँक्यू सर. फायनली गिरनार पर्वत उतरून आलो आणि उतरून आल्यानंतर नाही इथं गोरक्षनाथ म्हणून एक आश्रम आहे. तर तिथं जेवायची व्यवस्था होती फ्रीमध्ये. मग तिथं आलो आणि तिथं जेवण केलं. तिथं आतमध्ये कुठल्याही प्रकारचा कॅमेरा अलाउड नाही आहे. मग तिथं जे मेन होते त्यांना विचारलं, बाबा असं असं यात्रा करतोय, मला थोडी विश्रांती करायची. तर त्यांनी एक जागा दाखवली, तिथं फॅन बिन होता चांगलं. मग तिथं झोपलो. किती 1 ते 4 वाजेपर्यंत. आता 4 वाजले. मी आता निघालोय. इथनं बघूया, इथनं महादेव मंदिराचं दर्शन करायचं आणि आपला प्रवास पुढं चालू करायचा आहे. अशा पद्धतीचा आहे. तुम्हाला दाखवतो की किती उंच गेलो होतो मी. हा गिरनार पर्वत आहे आणि ह्या पर्वतावरती दिसतंय का तिथं वरती ते डबड्यागत दिसतंय का तुम्हाला? आता दिसेल. हे सगळ्यात ह्याचा टॉप आहे. 5,000 5,000 पायऱ्या इथं होत्यात. तिथं रोपवे, तिथपर्यंत तुम्ही रोपवेने पण जाऊ शकताय. पण हा सगळ्यात टप्पा आहे भाऊ. तिथनं पुढं 5,000 पण त्याला हलक्या आहेत, एवढ्या काय नाहीत त्याच्यात. हे लय सरळच आहे. इथं पाहताय का, इथनं या दगड कपारीपासून तर लय अवघड पायऱ्या चालू होत्या त्या दगडापासून. असं फिरत येताना मला पायीच उचलत नव्हतं, अशा पद्धतीचं होतं. तर चला आता जाऊया आपल्या पुढच्या प्रवासाला. मित्रांनो, तर काल ज्या महादेव मंदिरात आलो होतो तिथं पुन्हा आलोय आपण. तर आता दर्शन घेऊया. काल रात्री बंद होतं महादेव मंदिर हे. तर हे इथलं मेन महादेव मंदिर आहे गिरनारमधलं. चला जाऊया. इथनं दुर्बीण पण ठेवली गिरनार पर्वत दिसायसाठी. काय दिसणार इथनं पलीकडे ह्या डोंगराच्या. ओके मित्रांनो, तर हे पाहू शकताय भावनाथ महादेव मंदिर. अशा प्रकारचं मंदिर आहे मित्रांनो. चला आतमध्ये कॅमेरा नसेल अलाउड, चप्पल इथं काढायचं.
मित्रांनो तर पाठीमागे मंदिर पाहताय भावनाथ मंदिर, तर भावनाथ मंदिराचे पण दर्शन झालेले आहे मित्रांनो. तर मित्रांनो तर फायनली आपण गिरनार सोडून आलेलो आहे, जुनागड पास केला आणि आपण आता द्वारकाच्या दिशेने प्रवास करतोय. इथे एक पेट्रोल पंप दिसला मला, तिथं वारं खूप सुंदर येत होतं, पण इथं नको नाही म्हणतात राहिला, कारण काय पेट्रोल डिझेल नसल्यामुळे लोक येऊन लय त्रास देतात, तुम्हाला त्रास देतील असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यामुळं नाही म्हणलेत, बघूया काय होतं आता. पहिलं तर माझ्याकडे काहीच चार्जिंग नाही आहे आता सध्या, एकच मोबाईल फक्त चार्ज आहे, ते पण मगाशी मी झोपलो होतो ना त्यावेळी चार्ज लावला होता तिथं आश्रमामध्ये, बाकी काही नाही आहे. तर चला मित्रांनो, तर आता 6:30 वाजल्या, 6:30 वाजायच्या दरम्यान राहायची व्यवस्था झाली. पाठीमागे एका पंपावर नाही म्हणले, तर आता इथं गाडी लावली आणि इथं शेड केलेलं आहे, शेडमध्येच बाजबीज टाकलेली, टीन पण लावायची गरज नाही पडणार, तर एकदम मस्त व्यवस्था होईल राहायची असं वाटते. तर चला झोपतो. पहिलं माझं पाय साथ दे नाही, म्हणजे पाय असं पाय जाम झालेत माहिती का, सोपं नाही 20,000 सीडी एका दिवसात चढणं, मी कसं काय चढलो माझी मलाच माहिती. चला आता काय ते डोकं लावून आपण एखादा व्हिडिओ एडिट करू, काय ते करू, कारण कॅमेऱ्यात यूट्यूबचा व्हिडिओ तर येणं मुश्किलच आहे आज, ते प्रयत्न करू उद्या सकाळ टाकायचा. मित्रांनो तर आपण जिथं थांबलोय तिथं नाही वे खायची काही व्यवस्था नव्हती, तर तिथं 10 किलोमीटर पुढं गाव होतं, तर गावात आलोय. तर गावामध्ये पावभाजी भेटते, वडापाव भेटते, दाबेली भेटते, तर आपण आता खातोय वडापाव. बघूया कसा लागतोय वडापाव, गुजरातमधला वडापाव कसा लागतोय, आपल्यासारखा आहे का नाही तुम्हाला दाखवतो. पावभाजी पण एकदम अशी जिबेल पाणी येईल तोंडाला असे, पण नाही पावभाजी नको, लई तेलकट होते आपल्याला असं, त्यामुळं वडापाव होते. तर फायनली वडापाव आलेला आहे आपल्याला, असं 2 भागमध्ये वडापाव करून दिलेला आहे. तर आता वडापाव खाऊया, आता तुम्हाला दाखवतो. इथं पावभाजी पण आलेली आहे एकदम मस्त पावभाजी, कशी लागते ती पण बघूया, नाही तर खावीशी वाटली तर खाईल पण मी पावभाजी. तर वडापाव खातोय अगोदर. चांगला आहे आपल्याकडे नाही पण चांगला आहे. मित्रांनो तर आता वडापाव खाल्ला, वडापाव खाल्ल्यानंतर हे भाऊ पावभाजी खात होते, मग इच्छा मन कुठं जागेवर थांबलं, मग मला पण इच्छा झाली पावभाजी खायची. मला तसं नव्हती खायची, तरी म्हणलं खावा आता, लई दिवसातनं दिसली इतकी टेस्टी माझ्यासमोर बनवली ना त्या तव्यावर होतं, म्हणलं खाऊन टाकावं, म्हणलं मन मारून उपयोग नाही आहे, त्यामुळं पावभाजी खातोय आता. अशा प्रकारचे आहे, पाहू शकता पावभाजी आणि हे पाव आणि सलाड आहे, अशा प्रकारचे आहे. तर खातोय, ओके, माझ्या पैशाने खातोय, ओके.